मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग। आज 300 किलोमीटरची BRM आहे आणि आपण आता कराडच्या दत्त चौकामध्ये आहोत। पाठीमाग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि या चौकामधून आपला आता इथून आपण निघतोय। तुम्हाला प्रत्येकाला एक पाऊच दिलाय, त्याच्यामध्ये रेल्वे कार्ड आहे आणि सोबत क्यू सीट आहे। रेल्वे कार्ड जपणं ही तुमची जबाबदारी आहे। क्यू सीट हरवलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण एंड पॉइंटला येताना जर तुमच्याकडे रेल्वे कार्ड नसेल तर राईड करून सुद्धा डिस्क्वालिफिकेशन होते। तर त्याची काळजी घ्या, जपायचं, झुकल्यापासून वाचवा, निदान रिडेबल तरी राहिलं पाहिजे ही पहिल्या तुम्हाला चॉईस। हे जे क्यू सीट दिलेलं आहे, या क्यू सीट मध्ये तुम्हाला ठिकाणं दिलेली आहेत जिथे संभाव्यता रायडर चुकू शकतो, त्या ठिकाणी तुम्हाला क्यू सीट दिलेला आहे। आपला जो रूट आहे इथून पलूस तासगाव वरनं मिरज वाया करून हेरलेला हॉटेल सोनल, तिथे चेक पॉइंट आहे। तिथून तुम्ही उलटे परत त्याच मार्गाने इथे येतात, तिथून सरळ या मधल्या रस्त्यानं पाटणच्या दिशेनं हॉटेल सुस्वादला जाल। सुस्वादला गेल्यानंतर तिथनं युटर्न इथे आपले 302 किलोमीटर होतात आणि राईड संपते। या 302 किलोमीटरसाठी आपल्याला दिलेला जो वेळ आहे हा 20 तास दिलेला आहे। ठीक आहे, आता काही ठिकाणी जिथे आपण चुकू शकतो हे सगळ्या याच्यात दिलेलं आहे, पण ब्रेक मध्ये सांगतो। पलूसला तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही। पलूसवरनं तसंच पुढे गेल्यानंतर साधारणपणे 8-8.5 किलोमीटरला डाव्या हाताला हॉटेल तुर्ची फाटा म्हणून बोर्ड आहे आणि हा जो मूळ रस्ता आहे, मोठा रस्ता उजवीकडे वळताना दिसतो। तिकडे उजवीकडे जाऊ नका, आपल्याला सरळ जायचंय। सरळ गेल्या गेल्या तासगाव शुगर फॅक्टरी आहे, विचारायचं झालं तर शुगर फॅक्टरीवरनं सरळ जायचं। तो रस्ता थोडा छोटा आहे, थोडा खराब आहे, त्याच्यामुळे तो मूळ रस्ता आपल्याला वाटत नाही, तिथे फसायला होतं। तिथं सरळ 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 जायचं। तासगावचा छत्रपती संभाजी महाराज चौक जो आहे त्या चौकात आय लव्ह तासगाव असं मोठं लिहिलेलं आहे, तो आपला सेल्फी पॉइंट आहे। जाताना तिकडेच सेल्फी पॉइंट आहे, तिथे उभं राहून सेल्फी काढा आणि आपल्या ग्रुपवरती शेअर करा। तिथून तुम्ही मिरजच्या रस्त्याला लागाल। मिरजच्या रस्त्याला लागून वानलेस हॉस्पिटलवरनं नदीवेस जंक्शन आहे, तिथून वळून तुम्ही सांगलीवरनं कोल्हापूरला जाणाऱ्या रस्त्याला तिथे येऊन मिळता। लेफ्टला वळून सरळ अंकली ब्रिजवरचं तुम्ही जाता। अंकली ब्रिजवरनं जे कोल्हापूरकडे जायला 2 रस्ते, एक वाया जयसिंगपूर आहे आणि एक बाहेर नाही। बाहेरच्या रस्त्याला जायचं नाही, डाव्या हाताच्या रस्त्यानं तुम्हाला जायचंय जयसिंगपूर, आणि तिथनं कोणी शॉर्टकट मारू नये म्हणून आपला तिसरा सिक्रेट चेक पॉइंट जो आहे तो डिमार्ट आहे जयसिंगपूर। चुकून माकून जयसिंगपूरचं डिमार्ट दिसलं नाही म्हणून कावरा होऊ नका। स्टँड हा मेन भाग असतो, तिथे उभं राहून जरी तुम्ही सेल्फी काढून टाकलात तरी चालेल। फक्त एवढंच कन्फर्म व्हायला हवं की तुम्ही वाया जयसिंगपूर गेलेले आहात। ओके, एवढाच हा प्रत्येक ठिकाणी सेल्फी काढणं जरूर आहे। या 2 ठिकाणची सेल्फी काढून ग्रुप वरती टाकायचं। तासगाव, आय लव्ह तासगाव आणि जयसिंगपूर एवढ्यासाठी इथनं सरळ जाऊन हेरले कोणी गाठू नये। ओके, शॉर्टकट हा लॉंग कट आहे। एखाद्या ठिकाणी आपण चुकलो आणि जो रस्ता दिलाय त्याच्याऐवजी तुम्ही लॉंग कटने गेलात तर तुम्ही डिस्क्वालिफाय होत नाही, पण दिलेल्या रस्त्याला शॉर्टकट मारून गेलात डिस्क्वालिफाय। यासाठी हे चेक पॉइंट दिलेले असतात, सिक्रेट चेक पॉइंट आहेत। एकत्रित सेल्फी काढलात आणि टाकलात तरी चालेल, इंडिव्हिज्युअल पाहिजे असं काही बंधन। सोनल हॉटेलला गेल्यानंतर पॉइंट आहे ऑफिशियल चेक पॉइंट, जिथे आपल्याला स्टॅम्पिंग होतं। सेल्फीचं स्टॅम्पिंग असत नाही, ठीक आहे। तिथून तुम्ही याच मार्गाने परत येणार आहात। आता इथे परत आल्यानंतर दुसरा चेक पॉइंट कुठे दिलेला आहे तुम्हाला? येताना परत सेल्फी आहे का सर? येताना परत सेल्फी आहे? येताना फक्त सेल्फी आहे, तो तुम्हाला तिथे सांगितलं जाईल किंवा ग्रुपवर टाकलं जाईल, ठीक आहे। त्याच्यानंतर येताना तुम्हाला जो चेक पॉइंट आहे तो आपल्याला सेल्फी याचा आहे। तासगावचा जो चेक पॉइंट आपल्याला जिथे आय लव्ह तासगाव आपण केलं होतं तिथे आपला ऑफिशियल चेक पॉइंट आहे, तो सेल्फी पॉइंट नाहीये। परत तिथून आल्यानंतर इथे तहसील ऑफिस आहे, इथे तुमचा सेल्फी। सुस्वादला सेल्फी आहे, सुस्वादला चेक पॉइंट आहे, इथे पण चेक पॉइंट आहे आणि लास्ट तुमचा चेक पॉइंट इथे आहे। एकंदर 4 चेक पॉइंट, चेक पॉइंट 1, 2, 3, 4, 5 आणि हा इथला स्टार्टिंगचा 6। म्हणजे तुम्ही जिथे स्टॅम्प मारा ते 6 आहे। पहिला इथला एंड पॉइंट इथला हेरले, तहसील आणि सुस्वाद,
आता काही वेळेला अशी परिस्थिती होते की रूटवरती इमर्जन्सी येते, ऑर्गनायझरला त्या इमर्जन्सीकडे धावावं लागतं. जसं की रायडरचं काही मेकॅनिकल फेल्युअर असेल किंवा मेजरली ऍक्सिडेंट्स वगैरे काही झालेलं जर असेल तर त्यावेळेला त्याला सपोर्टला आम्हाला तिथे जावं लागतं. तर जिथे जिथे ऑफिशियल आपले सगळे चेक पॉईंट आहेत आणि तिथे जर ऑर्गनायझर उपस्थित नसेल तर तुम्हाला सेल्फी पॉईंट तो कन्सिडर होतो ऑटोमॅटिकली. तुम्हाला सेल्फी टाकायचा आहे, आपली वेळ त्याच्यामध्ये टाकायची आणि निघायचं. काही वेळेला असं होतं तुम्ही 12 वाजता सेल्फी काढून टाकलेला असतो पण तो मिळायला 12:30 जातात. तुमचं नोटिंग चुकीचं होऊ नये तर तुम्ही तुमचा AIR नंबर, नाव आणि टायमिंग तिथे पोहोचलं तर तिथे टाका. आता ऍक्च्युली आपण कॅमेराचा टाइम स्टॅम्प कॅमेरा कंपल्सरी सांगतो प्रत्येकानं करावं म्हणून, पण आता तुम्ही लास्ट मोमेंटला तुम्हाला मी त्याच्यासाठी कंपल्सरी करणार नाही. नेक्स्ट टाइम आपण तो टाइम स्टॅम्प कॅमेरा वापरू. ठीक आहे. तर हे जे आहेत ते भाग तुमच्या चेक पॉईंट्स आहे. रात्री 2 वाजता हा इथला तुमचा कट ऑफ टाइम आहे. ठीक आहे. मेकॅनिकल फेल्युअर आलं, काहीही जरी अडीअडचणी आल्या, रूट सोडून दुसरीकडे जायचं नाहीये. ते जर जायचं असेल तर पहिल्यांदा मला फोन करून सांगायचं आहे असं तर झालंय, मी परमिट करतो. सेल्फ सपोर्टेड राईड आहे. माझे पाहुणे आले, डबा घेऊन आलो होतो तर मी खाल्लंय, गाडी बिघडली तर मी मेकॅनिकला माझ्या इथे बोलावलंय. हे प्रकार हे सपोर्ट धरले जातात. काळजी घ्या. अजून कोणाला ती शंका आहे? बरं, एक रायडर दुसऱ्या रायडरची मदत करू शकतो पण बाहेरची मदत तुम्हाला घेता येत नाही. हा, त्याच्यासाठी तुम्हाला तिथे पोहोचायला लागतं. स्वतःची पंक्चर झालंय, तुम्हाला काढता येत नाही, मला फोन करा असं झालंय, मग सायकल गाडीत टाकून तुम्ही तिथे जाल, रिपेअर करून घ्याल आणि जिथनं तुम्ही डी रूट झाला तिथेच परत तुम्हाला येऊन राईड सुरू करावी लागते. ओके. म्हणजे जरी सायकल शॉप जरी साईडला असेल आणि माझा पंक्चर जरी झाला तो दॅट इज ओके. हे इथून आहे तिथे प्रश्न नाही, पण इथे पंक्चर झाले आणि 4 किलोमीटर तिकडे आत गावामध्ये सायकल आहे तर तुम्ही रूट सोडून जाताय. बरोबर. तुम्हाला सायकल कंपल्सरी गाडीत टाकून जायला लागते. अशा वेळेला तुम्हाला मला इन्फॉर्म करणं गरजेचं आहे. कारण नवनाथ सर बघणार की निलेशनी गाडीत सायकल टाकली, मग ही पंक्चर झाली म्हणून टाकली का चिटिंग साठी टाकलं हे यांना कळत नाही. हे माझ्याकडे तक्रार करतात. मला माहित नसलं तर मग मी तुमच्यावरती डिस्क्वालिफिकेशनचा शिक्का मारतो. पण मला माहित असेल तर मी यांना सांगतो की नाही सबमिट केलेलं आहे त्यांना, तुम्ही परत इथेच येणार आणि इथनं राईड तुम्ही याच्यावर सुरू करताय. ठीक आहे. डी रूट होताना सुद्धा तुम्ही गाडीत जरी नाही टाकलं आणि आत गेलात, चालवत सायकल हातात घेऊन गेलात, अलाउड आहे. फक्त मला इन्फॉर्म करायचं, बाकी काय प्रॉब्लेम. ठीक आहे. ओके. 6 वाजलेले चल. आपण सर्व सूचना आपल्याला मनोज सरांनी दिलेल्या आहेत आणि आपण आता सगळी तयारी चालली. आता फ्लॅगअप होतोय आणि आपण आता निघतोय 300 किलोमीटरच्या BRM साठी. माझे दोन्ही नंबर ग्रुपवरती शेअर केलेले आहेत, प्लस ते नंबर पिन करून ठेवलेले आहेत. ग्रुप बघत चला. काही अडीअडचण आली तर ग्रुपवरती इन्फॉर्मेशन काय आहेत ते बघा. आपली अडचण ग्रुपवरती टाकत चला. गणपती बाप्पा, ऑल द बेस्ट रायडर्स. मित्रांनो, BRMला सुरुवात झालेली आहे. आपण आता कराडच्या दत्त चौकातून पलूच्या दिशेने निघालो आहोत. आपले सगळे रायडर आहेत. चला पुढे चला. किलोमीटरची BRM जस्ट आता चालू झाले. आम्ही कराडमधून 300 किलोमीटरच्या BRMसाठी आम्ही आता जस्ट प्रस्थान केलं आहे. सर्वांना विट्याच्या सर्व सायकलिंगकडून सर्व रायडरना शुभेच्छा देतो आणि सर्वांची राईड 300 किलोमीटर BRM अगदी चांगली व्हावी हीच फक्त ईश्वराची प्रार्थना करतो. जय हिंद. ओके, चला आपण मेन रस्त्याला लागलो आहे. आता नदी येते आणि आता आपण सकाळचं सुंदर आणि छान वातावरण आहे. धुकं पसरलेलं आहे आणि पाऊस आज नाही. पुढे बघूया कुठे येतोय का. तरी पण आता सध्या तरी वातावरण छान आहे आणि या सुंदर आणि छान वातावरणामध्ये आपण ही BRM 300 किलोमीटरची करतोय. आपली ही 300 किलोमीटरची BRM 20 तासाची असणार आहे. आपल्याला
रात्री 2 वाजेपर्यंत पोचायचं आहे. चला. हा 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 मस्त वातावरण. कृष्णामाई, हा कृष्णामाईचा ब्रिज आणि आपण पलूच्या दिशेने चाललोय. नुकताच पाऊस पडलेला आहे, छान पाणी आलंय मस्त आणि धुक्याच्या वातावरणामध्ये आमचं हे आनंददायी व्यायाम चालू आहे. मस्त चवाकावा अशा वातावरणामध्ये सायकल चालवायला सुद्धा खरं भाग्य लागतं आणि हे भाग्य आम्हाला आतापर्यंत फक्त 50 साठी रोज बाहेर पडत होतो, पण 300 साठी बाहेर पडायचं आणि तिथून पुढच्या व्यायाम पूर्ण करण्याचं जिद्द आणि चिकाटी नवनाथ सरांनी आमच्यात निर्माण केली आणि एवढ्या सुंदर वातावरणात आम्ही आता राईड करतोय. खरंच सर्वांनी अशा राईड कराव्या, सर्वांनी व्यायाम करावं ही सदिच्छा. ओके 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 ओके. चला चला मस्तच झालं. आता ब्रिज संपत चाललेला आहे. पाठीमागं बघताय अजून आपले रायडर आहेत, काय काय पुढे आहेत. चला. मित्रांनो 20 किलोमीटर फक्त पलूस राहिलेला आहे आणि 22च्या स्पीडने आम्ही चाललो आहे. वातावरण शांत आहे, पाऊस नाही. दिसतोय बोर्ड बघा, एडे मच्छिंद्र. मला वाटतं एडे मच्छिंद्र गाव आहे. आता इथे पुढं रेल्वे स्टेशन येईल, त्यानंतर कुंडल, पलूस. मस्तच, खूप छान वाटतं. पाऊस असल्यामुळं चला. 27 किलोमीटर झालेलं आहे आणि ताकारी या ठिकाणी पोचलो आहे. ताकारी रेल्वे स्टेशन, ताकारी गाव. पाठीमा आपले सगळे रायडर आहेत. रस्ता छान, वातावरण उल्हासदायक वातावरण. रस्ता गुळगुळीत, पाऊस नाही. ही आपली भटकंती आणि आपलं चालू आहे 300 किलोमीटर व्यायाम 20 तासाच. चला तर. थरथर वाजते वाटतं. मस्ते. आपण आता कुठलं तुपारी गावामध्ये आलो आहोत आणि आपले मित्र गोपाल पाटसुपे सर आपल्याला भेटायला आहेत. 2 मिनिटं आपण त्यांना भेटूया. धन्यवाद सर. एक फोटो घेऊया. मित्रांनो, प्राचीन नगरी कौंडिल्यपूर अर्थात कुंडल आलेला आहे. हे प्रवेशद्वार आहे, हे बसस्टँड आहे आणि इथून आम्ही पास होतोय पुढे. मित्रांनो, पहिला पंक्चर झाला आहे. डॉक्टरांच्या सायकलचा पंक्चर झाला. का गोटा झाला टायरांचा, सायकल चालवते बघा की. खालीच घ्या आणि काढा. खाली पाडा त्याशिवाय नाही येणार ते. एका बाजूनेच घ्या. हां घ्या. जसं पंक्चर काढतात का ना दुकानदार, तसेच काढा सेम. घ्या तिथे ना घ्या. फक्त पलूस 4 किलोमीटर राहिले. 4 पण नाही, 3च. मात्र थोडंसं इथं प्रॉब्लेम आला, सायकल पंक्चर झाले. चला काढून पुढे जाऊया. ओके, स्पीड 22 पडले. मस्त वातावरण आहे. अजून पाऊस काही नाही. आमचे नाळे कोरेगाव सायकलिंग क्लबचे कोरेगाव सायकलिंग क्लबचे उपाध्यक्ष आहेत आणि कोरेगावहून सकाळी आमच्याबरोबर जॉईन झाले 300 बेऱ्यांसाठी. अतिशय मस्त वाटते. नवनाथ सर आहेत, डॉक्टर आहेत, निलेश सर आहेत, जागीरदार सर आहेत. आम्ही सर्वजण आता पलूसमध्ये पोचतोय आणि पलूसमध्ये नाश्ता करून आम्ही तासगावला जाणार आहोत. अतिशय सुंदर अशी राईड चाललेली आहे.
आणि ओके धन्यवाद. ओके छान छान. ट्यूब काढलेलं आहे. हां. चला पहिल्यांदा लॉकमध्ये घाला ह्याचं नोझल. मित्रांनो पोलीस आता येते, मात्र डॉक्टरांच्या सायकलीचं पंक्चर झाल्यामुळं थोडं थांबलो. थोडंसं पुढे हॉटेल आणि त्या एक्झिक्युटिव्ह थांबलोय. नाश्ता करूया जरा म्हणून सरांबरोबर. झालं 40 किलोमीटर झालं. आले 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 पाठीमाग असलेली थोडंसं पंक्चर झाल्यामुळे थांबलो होतो. आले आले ठीक आहे. बघली सर लांब घे. चला नाश्ता झालेला आहे. आपण पुढच्या प्रवासाला जाऊया डायरेक्ट तासगाव. ते निकम सर नमस्ते. आपण आता पलूस सोडलेला आहे आणि आपण तासगावच्या दिशेनं जात आहोत. तासगावची टीम आपल्याला, पलूसची टीम आपल्या समोर दिसते. चला ही पलूसची टीम होती, सायकलिस्टचा पलूस. आणि आपण आता साधारण 21 ते 22च्या स्पीडनं चाललो आहे. आपल्याला आता तासगावमध्ये पहिला CP चेक पॉईंट, तिथे सेल्फी घेऊन अपलोड करायचं आणि पुढे जायचं. ते 5वा मैल अजून 10 किलोमीटर आहे. बोर्ड बघा 5 किलोमीटर, 5वा मैल 10 किलोमीटर आहे अजून. खुश आम्ही आता तासगावजवळ आलो आहे. 5वा मैलाजवळ नदीला महापूर आल्यामुळे आम्हाला थोडंसं डायव्हर्शन करावं लागते. आणि या सुंदर अशा छोट्या रस्त्यामधून आम्ही चाललो आहे. द्राक्षाच्या बागा आहेत आजूबाजूला. खूप छान वातावरण. वर आभाळ दिसते, कधी पडेल सांगता येत नाही. खाली पावसाच्या रूपानं पण अजून तरी काही नाही, शांत आहे वातावरण. ह्युमिडिटी वाढलेली आहे. साधारण तापमान 45-46च्या दरम्यान असेल. चला पुढे काय होते. मित्रांनो CP 1 पूर्ण झालेला आहे. आय लव्ह यू तासगाव. त्या ठिकाणी आपण फोटो काढला आहे, अपलोड केलेला आहे आणि आता आपण पुढे चाललो आहोत. चला चला मी आता मिरज रोडला लागलो आहे. ते फाट्यावरून आलो मधून आणि आता हायवे लागलो. आता पुढे इथून एक 5-7 किलोमीटरवर मिरज आहे. थोडंसं एक 2 मिनटाची विश्रांती, रिलॅक्स. आम्ही कसं पुढे गेलो आम्हालाच माहीत नाही. तुम्ही मागे कुठं होता? तिथं सगळ्यांनी थांबायचं. कुठे मागं पुढं झालं तर चौकात. ओके ओके ओके. अहो सगळेच अननोन आहेत, काय माहित नाही कुणाला. सगळं रेकॉर्ड होतंय व्हिडिओवर. चला ओके. मिरजचा मेन चौक मंडलेसवाडीच्या जवळचा आम्ही आता पोचलोय. CP पॉईंट बघा, जयसिंगपूरला डिमांडला एक आहे. नंबर बघा, नंबर CP पॉईंट बघा तिथे कुठं आहे. सेकंड नंबर कुठे आहे? फर्स्ट एक झाला का तासगावचा झाला, दुसरा आता कुठे आहे बघा. इथं कुठे दिलंय तेच कळेल ना मला. CP पॉईंटच दिलेलं नाही आहे. आहे थांबा विचारू सर. इथं C लिहिलंय तेच ना. संभाजी महाराज चौक एक झाला आपला. पुन्हा टर्न लेफ्ट कराड पाटण. CP टर्न पाटण शाश्वत हॉटेल.
ते नाही ते लांब झालं. तर सी लिहिलेलं पॉईंट बघा इथे एक झाला. बघा मग सी कुठे लिहिली अजून? तेवढंच आहे, बाकी कुठे नाही आहे. हे सी पी आहे बघा इथं, हॉटेल सोनल हेरले. हेडल्यात हॉटेल सोनलला आहे. त्यांना फोन करून विचारावं सरांना. चला चला. सेफ्टी पॉईंट 2ला आपण आलेलो आहे. डी मार्ट जयसिंगपूर या ठिकाणी चेक पॉईंट सेकंड पोचलेलो आहोत. इथून पुढे आता हेरले आणि रिटर्न. मित्रांनो सी पी पॉईंट 3वर पोचलो आहे. हेरले झालं. ओके ठीक आहे. ओके हॉटेल सोनल. आता इथं आपण जरा थोडंसं खाऊया. मित्रांनो जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही परतीच्या मार्गाला लागलेलो आहोत. इथून तेवढंच 130 किलोमीटर आणखी पुन्हा जायचं आहे कराडपर्यंत आणि तिथून पुन्हा पाटण आणि पुन्हा पाटण मलारपेठ पाठीमागं. टाईम झालेला आहे, टाईम आउट. इथलं थांबण्याची वेळ संपलेली आहे. चला ओके. हा चला. पावसाचं वातावरण जरा झालेलं आहे. मित्रांनो आम्ही आता हेरलेतून माघारी फिरलो आहे. आता इथून पुढे पुन्हा जयसिंगपूर, त्यानंतर मिरज, नंतर तासगाव, पलूस, कराड, तिथून पुढे पाटण मलारपेठ, पुन्हा कराड. नुकताच पाऊस पडून गेलेला आहे, रस्ता ओला आहे आणि आपण या वातावरणामध्ये राईड करतोय. परतीचा प्रवास. आपण आता पोचलोय सांगलीच्या अंकली ब्रिजवर. ही नदी दिसते समोर तुम्हाला. इकडे पण आहे, पाऊस पडलेला आहेच. ट्रॅफिक आहे जरा. 10 तास आमचे पूर्ण झालेले आहेत. अजून 10 तास शिल्लक आहे आणि तेवढंच अंतर शिल्लक आहे. चला मित्रांनो मिरजमध्ये पोहोचलो आहे. आता आवाज वगैरे सगळं गेलं आहे. आवाज गेला आहे. दुपारपर्यंत आवाज चांगला खणखण होता, पण आता काय करणार, सगळं शरीरामधलं प्राण निघून गेल्याचं वाटतं. अजून 100 किलोमीटर 125 किलोमीटर सायकलिंग करायचं आहे. हो चला पाणी घेऊया, जरा काय पिऊया, सरबत वगैरे काय. हा आपला रोड आहे. काकवाडी फाट्यावरून आपण खाली तासगाव दिशेने जाणार आहोत. पाणी द्या द्या की. कापा कापा. जरा जरा रसाचं घ्या. काय ते पाण्याचं काढा. आता नारळ रसाला कुठं आणतात कोणाचा. ते आंब्यामुळे जरा सवय लागली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक तासगाव या ठिकाणी पोचलो आहोत. हा सिटी पॉईंट आहे आणि अपलोड केला आहे फोटो. आता आपण तासगावच्या पलूसच्या दिशेने जाणार आहोत. ओके ठीक. मित्रांनो आता संध्याकाळचं वातावरण व्हायला लागलेलं आहे
तर आम्ही तासगाव सोडून पलूच्या दिशेने चाललो आहे. पलू जवळ आलं आहे, 5 किलोमीटर असेल. आणि तिथून मग आपल्याला संध्याकाळचा प्रवास सुरू करावा लागणार आहे. त्याच्यामुळं कदाचित मी व्हिडिओ पुढचा बनवू शकणार नाही सुरक्षेच्या कारणास्तव. डायरेक्ट आपण बॅरम संपल्यानंतर शेवटच्या पॉईंटला भेटू. बघूया, तरीसुद्धा मी जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. कारण थोडंसं शेवटी अंतर ओढायला सुरुवात करायला पाहिजे. ठीक आहे, चला. अंधार पडू लागला आहे. थोडंसं आता आपण या चौकामध्ये थांबलं, चहा घेऊया. चला, घ्या 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 चहा घेऊया. आणि आता 40 किलोमीटर आपल्याला कराड काटायचं आहे. मित्रांनो, कराडमध्ये पोचून आम्ही पुढचं 66 किलोमीटर करण्यासाठी कराड ते पाटण विही गावाजवळ आलेलो आहोत. इथे थोडंसं बसलो आहे विश्रांती. 14 किलोमीटर झाले बेटा. पाटण. मित्रांनो, कराड ते पाटण आमचा प्रवास चालू आहे. अशा प्रकारचं रात्रीचं त्याचा प्रवास आहे. तुम्हाला मुद्दाम म्हणून दाखवण्यासाठी पुन्हा थोडंसं मी शूटिंग करतो आहे. BRM 300मध्ये संध्याकाळी 6:30 ते 2 या वेळेमध्ये आपल्याला रात्रीचा प्रवास करावा लागतो. आणि 400च्या BRMमध्ये रात्रभर आपल्याला असा प्रवास करावा लागतो. एक दिवस आणि एक रात्र. अशी पुढनं जर लाईट आली तर पुढे आपली लाईट जी आहे ती दिसत नाही. थोडंसं सावधगिरी बाळगायला लागते. एक पट्टी धरून जायचं सुरक्षितपणे. बॅटरी चांगली लागते. साधी बॅटरी असेल तर डिस्चार्ज होते लवकर. थोडं राहिले, आता 10 किलोमीटर राहिले पाटण, तिथून माघारी. चला तर. मित्रांनो, 300 किलोमीटर BRM पूर्ण झालेले आहे आणि आम्ही कराडमध्ये दत्त चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उपस्थित आहोत. 15.5 तास ऑन सायकल आणि 19 तास आपले झालेले आहेत. पूर्ण वेळ 1 तास शिल्लक ठेवून आपण BRM पूर्ण केलेले आहे. काय करायचं, एवढं वजन घेऊन करतोय. सर किती वाजता? मग आता काय 18 किलो नाहीच की. आता लास्टच BRM यात. BRMला सुद्धा तुम्ही आणायला नाही पाहिजे होता. आता कुठले आणायचे मग? दुसरी नवीन येस तर आता झाले. उद्या येईल, उद्या किंवा परवा येईल. नोंदणी चालू आहे. BRM पूर्ण झालेला आहे.